नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी मोड आलेल्या मुगाच्या आप्प्यांची रेसिपी. आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि चवीला सुद्धा चटपटीत आहे. तुम्हाला सकाळी गडबडीच्या वेळी काहीतरी हेल्दी आणि चटकदार हे आप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. कमी तेलात बनणारा हा नाश्ता बनवायचा असेल तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी असे मोड आलेले मूग घेतले आहेत आणि हा पालक आपण उकळून थंड पाण्यात टाकून घेतला आहे, म्हणजे अजूनच आपली हेल्दी रेसिपी होते. अद्रक घेतला आहे 1 इंच, लसूण पाकळ्या, मिरच्या घेतल्या आहेत, आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. जिरं घेतलं आहे आणि हे छान असं आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊया. पेस्ट बनवून घेतली आहे. आप्पे अधिक कुरकुरीत होण्यासाठी पिठामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ किंवा बारीक रवा मिक्स करायचा. मी बारीक रवा घेतला आहे 2 ते 3 चमचे. कांदा घेतला आहे बारीक कट करून, गाजर घेतला आहे बारीक कट करून आणि सिमला मिरचीसुद्धा घेतली आहे बारीक कट करून आणि टोमॅटोसुद्धा घेतला आहे थोडंसं बारीक कट करून. तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं व्हेजिटेबल आपण भाज्या टाकू शकतो. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. पालकमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. ॲनिमिया असलेल्या लोकांसाठी सुद्धा हे वरदान आहे, म्हणून हे पालक आपण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे म्हणून टाकले आहे यामध्ये, ह्या रेसिपीमध्ये. तर हे 10 ते 15 मिनटासाठी आपण बाजूला ठेवूया. तर आता हे 10 ते 15 मिनिट झाले आहे. रवा छान असा फुलून येतो, बारीक रवा टाकलेला आहे. जर मोठा असेल तर तुम्ही थोडासा मिक्सरला भरडून घेऊ शकता. तर इथं थोडासा सोडा टाकला आहे, पाव चमचा एवढा. हे छान असं आपण मिक्स करून घेऊया एकाच दिशेने. हे मिश्रण छान असं फुलतं सोडा टाकल्यामुळे. तर हे मिश्रण आपलं तयार आहे. एकीकडे मी आप्याचं भांडं ठेवलं आहे मध्यम आचेवर गरम होण्यासाठी. चला तर मग आपण आप्पे टाकून घेऊया आप्पे पात्रामध्ये. आप्पे पात्र मध्यम असं गरम हवं, जास्त पण कडक नको, म्हणून 1 ते 2 मिनटासाठीच आपल्याला मध्यम आचेवर हे आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये तूप किंवा तेल सोडून घेऊया आपण. मी तूप सोडून घेतलं आहे थोडंसं. कमी तेलात हा नाश्ता पौष्टिक तयार होतो आणि यामध्ये रवा किंवा तांदळाचं पीठ टाकल्यामुळे बराच वेळ कुरकुरीत राहतात हे आप्पे. तर हे मिश्रण टाकून घेऊया. अर्ध भरलं की हे फुलं असं फुगतं. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगोदर कडेने आप्पे टाकून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी टाकायचे, म्हणजे काय होतं, मध्यभागी टाकलेले आप्पे करपत नाहीत, कारण तिथं आच गॅसची जास्त असते. तर वरून तूप सोडूया आपण थोडंसं आणि हे आप्पे पलटून घेऊया. अशा पद्धतीने पलटून घ्यायचे. खूप छान आणि चविष्ट असे होतात. वरून कुरकुरीत, आतून मऊ असे हे आप्पे तयार होतात. लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही गडबड जर असेल, सकाळच्या घाईत गडबडीच्या घाईत, तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. प्रोटीनने भरपूर हा नाश्ता आहे, कमी तेलात आहे, त्यामुळे लहान मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करू शकता. झटपट असा हा नाश्ता तयार होतो. 10 ते 15 मिनटातच आपला हा नाश्ता तयार होतो. ह्यासोबत चटणी खोबऱ्याची किंवा हिरवी चटणी आपण बनवून घेऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूने हे छान असे आपले आप्पे भाजून झाले आहेत. 1 ते 2 मिनिट दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतले आहेत. तर अशाच पद्धतीने सगळे आपण आप्पे बनवले आहेत. तर हिरव्या चटणीसोबत आपण सर्व केले आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान स्वादिष्ट असे हे चटपटीत असे पौष्टिक, आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत, चवीला सुद्धा चटपटीत आहेत. तर हा नाश्ता तुम्ही एकदा बनवून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओ आणि सविताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सविताच किचनला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत